श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओम. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन कपालभातीची. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा होत चाललेला आपला श्वास, श्वसन मार्ग, काही सेकंदासाठी येणारी श्वासविरहित अवस्था, या सगळ्याची अनुभूती. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. आणि संथ गतीने हा संपूर्ण श्वास सोडून देऊया. आपल्या मनातला आळस, सगळं जडत्व आपण ह्या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहोत. शरीर आणि मनाने साधनेसाठी स्थिर होत आहोत. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओंकार, एका लागोपाठ एक. आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा आणण्याचा प्रयत्न करा. अ, उम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम, त्याचं स्मरण, मनन, चिंतन आणि 3 ओंकार लागोपाठ. एक श्वास भरून घेऊया. ओम. 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 आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. जोडलेले हात हृदयापाशी. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. आणि प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचंय. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, या दिवसाची सुरुवात आपले गुरु, आपली इष्ट देवता ओंकार त्याच्या साक्षी भावाने, त्याच्या आशीर्वादाने सावकाश हळूहळू कमरेतनं श्वास घेत सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं.
दोन्ही पाय समोर, विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, मानमध्ये सई सोडून रिलॅक्स. थोडीशी पावलांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करून घ्या. आता सगळ्यांनी स्टँडिंग मध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती घेऊया. करणार आहोत आपण सुरुवातीला कटिचक्रासन, आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हात लांब करून घ्या. आणि आता सुरू करूया. आपल्याला सगळ्यांना कृती माहिती आहे कसं करायचं आहे ते. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे सुरू करूया. उजवीकडे वळताना डाव्या पायाची टाच बघा, आणि डावीकडे वळताना उजव्या पायाची टाच बघा. अशी डायनॅमिक हालचाल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पाय जे आहेत हे आता पुन्हा आपले थोडेसे पायामधलं अंतर कमी करा. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत असतील. ठीक आहे, हाताची कोपरं छातीच्या रेषेत. बघा. ठीक आहे, आता उजवा पाय वर उचलायचा, उजव्या गुडघ्याचा स्पर्श उजव्या हाताला करायचा. मग डावा पाय वर उचलून डाव्या गुडघ्याचा स्पर्श डाव्या हाताला करायचा. ठीक आहे, अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. खाली येऊन थांबायचंय. आपण स्पॉट जॉगिंग यासाठी घेत नाही आहोत आता. उन्हाळ्याचे दिवस आहेत. ऑलरेडी बाहेर उष्णता आहे. त्यामुळे शरीराचं तापमान आपल्याला वाढवायचं नाहीये, म्हणून आपण अगदी सोप्या आणि आपला श्वास किंवा हृदयाची गती वाढणार नाही या दृष्टीने आपण साधना करायची आहे. थोडा वेळ विश्रांती, मानवाने सैल सोडून रिलॅक्स, डोळे मिटून घ्यायचे, चेहरा शांत. श्वासाकडे लक्ष देऊन पुढच्या कृती करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, नजर समोर. दोन्ही हात समोर न जोडून घ्यायचे, कोपऱ्यातनं सरळ असतील. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे, जास्तीत जास्त लांब. चैतन्य शक्ती आपण आपल्यात भरून घेतोय, आणि श्वास सोडत स्वतःलाच मिठी मारायची, स्वतःला मिठी मारायची. बरोबर. पुन्हा श्वास घेतला, एकदा डावा हात वर, एकदा उजवा हात वर. श्वास सोडत स्वतःला मिठी. आपल्यातली सगळी निगेटिव्हिटी आपण बाहेर सोडतोय. पुन्हा श्वास घेतला, सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करते. श्वास सोडत स्वतःला मिठी मारायची, आपली सगळी भीती बाहेर निघून जाते. पुन्हा श्वास घेतला, श्वास सोडत पुन्हा स्वतःला मिठी मारायची. बरोबर. अजून एकदा करूया. श्वास घेतला आणि श्वास सोडत स्वतःला मिठी. ठीक आहे. आता आपण आपले खांदे पकडलेत, बरोबर, विरुद्ध बाजूने. आता आपल्याला जसं आपण आरती ओवाळतो तसं ओवाळायचं, म्हणजे क्लॉकवाईज असं तिथल्या तिथे फिरून घ्यायचं. थोडंसं पावलामधलं अंतर कमी करा जर तोल केल्यासारखं वाटेल तर. आधी उजवीकडून डावीकडे तिथल्या तिथेच शोल्डर रोटेशन करायचं, बरोबर, आणि मग डावीकडून उजवीकडे. हा, बरोबर. थांबायचं, थांबायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे. करणार आपण ताडासन. पावलामधलं अंतर अगदी किंचितस ठेवून त्या पावलामध्ये अंतर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा, आणि त्यानंतर आपले दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे, बरोबर, आणि आता टाचा आपल्या वर उचलायच्या. जास्तीत जास्त स्ट्रेच, संपूर्ण आपल्या शरीराला उभ्या कक्षेमध्ये ताण द्यायचा आहे. ताण ताण ताण. सावकाश टाचा खाली घ्या, हात तसेच ठेवायचे आहेत वरती. पुन्हा थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. श्वासाकडे लक्ष देऊन श्वास घेत टाचा वर उचलूया, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर,
श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आता एक सगळ्यांनी श्वास भरून घ्यायचा आणि ओमचा उच्चार करत आपले हात साईडने खाली आणायचे. एक श्वास भरून घेऊया. ओंकार करत हात खाली. आणि विश्रांती. रिलॅक्स. पुढची आपण एक कृती करणार आहोत ती सुद्धा श्वासाकडे म्हणजे आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवणारी आहे. तर इथे आपण अकार उकार आणि मकाराची जोड देणार आहोत. तर काय करायचं बघा मी सांगते तुम्हाला, बघून घ्या. पाय जुळवून घ्यायचे, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. सुरुवातीला आपले हात जे आहेत हे आपल्या छातीच्या जवळ असतील. ठीक आहे. श्वास घेत आपल्याला आपले हात लांब करायचे. बघा ते 90 डिग्री जवळपास आपले श्वास घेत आपण हात लांब करतो आपल्या छातीच्या रेषेमधून. ठीक आहे. आणि श्वास सोडताना अकार करत आपले हात पुन्हा छातीजवळ येतील. सुरुवातीला आपले हात 90 डिग्री, त्यानंतर आपले हात आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये बघा म्हणजे साधारण 120 ते 135 अंशाचा हा कोन होतो. आपल्या नजरेच्या टप्प्यात. ठीक आहे. आणि मग श्वास सोडताना उकार करत हात पुन्हा आपल्या छातीजवळ येतील. पुढे जे आपण करणार, श्वास घेत आपले हात सरळ वर जातील म्हणजे 180 डिग्री वर आणि मग श्वास सोडताना मकार करत आपले हात पुन्हा छातीजवळ येतील. अशा प्रकारे आपल्याला ही हालचाल करायची आहे. ठीक आहे. सुरुवातीला 90 डिग्री, त्याच्यानंतर साधारण 120 अंशाचा कोन आणि मग डायरेक्ट 180. अकार उकार मकार करत कृती करायची. सुरू करूया. पावलामध्ये अगदी थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ते आपल्या छातीजवळ ठेवा आणि आता सुरू करा. श्वास घेत घेत हात लांब, श्वास सोडताना अकार करत हात जवळ. श्वास घेत लांब, स्ट्रेच द्यायचंय जास्तीत जास्त. श्वास सोडताना अकार. पुन्हा श्वास घेत लांब. हा विद्यार्थी करायला हरकत नाही. श्वास घेत लांब, श्वास सोडत आता श्वास घेत हात नजरेच्या टप्प्यात. श्वास घेत लांब, श्वास सोडत श्वास घेत लांब, श्वास सोडत बरोबर. अजून एकदा श्वास घेत लांब, नजरेच्या रेषेमध्ये आपले हात येत आहेत. श्वास सोडताना बरोबर. आता हात डायरेक्ट वरती. हा श्वास घेत वर स्ट्रेच करायचे, श्वास सोडताना मकार. बरोबर. अजून एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत मकार. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत मकार. हात खाली आणि पुन्हा एकदा विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. इथे कुठेही आपल्या श्वासाची गती वाढत नाही. करणार आहोत आपण परिवर्तित चक्रासन. साईडवर बेंडिंगचं एकमेव आसन आहे आणि यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जुळवून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला आज आपण एका एका हाताने करणार आहोत. ठीक आहे. हात शरीराच्या जवळ, नजर समोर ठेवा आणि आता फक्त उजवा हात आपण टप्प्याटप्प्याने वर घेणार आहोत. हा डावा हात एकदम रिलॅक्स असेल. तोल जात असेल तर पावलामध्ये किंचितचं अंतर घ्या आणि आता सुरू करूया. फक्त उजवा हात आपण हळूहळू वर नेऊया. सुरू करूया. उजवा हात 10 अंश वरती पुढे, मग 20 साईडने घ्यायचाय, मग 30, 40, 50, 60, 70, 80, 90.
90 डिग्री आपला हात सरळ आला की हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला घ्या, उजव्या हाताचा तळवा. आणि आता पुन्हा तसाच टप्प्याटप्प्याने वर नेऊया. 110 अंश वर, मग 120, 30, 40, 50, 60, 70, 80. 180 डिग्री हात आता वर आला. ठीक आहे, त्याला एक हलकासा खेच द्या संपूर्ण उजव्या बाजूला, पावलापासून ते हातापर्यंत संपूर्ण खेच द्या. डावा हात अगदी रिलॅक्स ठेवा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला बेंड व्हायला सुरुवात करा. आपल्याला साईड ब्रेथ घेतोय आपण आणि आपली डावी बाजू एकदम रिलॅक्स करा. खांद्यापासून आपला डावा हात जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्या. नजर समोर ठेवायची आहे. मान आपली हलकीशी साईडने बेंड झाली आहे. तिला आपल्याला कुठेही पुढे मागे करायची नाहीये. परफेक्ट. डावा हात अगदी रिलॅक्स. जी उजवी बाजू आपली ताणली गेली आहे त्याकडे लक्ष द्या. उजव्या हाताची पाचही बोटं जुळलेत आणि ती पॉइंटेड आहेत. आता इथे आपल्याला 10 सेकंद थांबायचे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पुन्हा मध्यभागी या आणि हाच हात टप्प्याटप्प्याने खाली घ्या. 170 डिग्री खाली, मग 60, मग 50, 40, 30, 20, 10. हाताचा तळवा जमिनीला समांतर आणि त्याचप्रमाणे आता खाली. 90, 80, 70 अशा हळूहळू हळूहळू आपला हात खाली घ्या आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. आपली जाणीव आपल्या दोन्ही भागांकडे घेऊन जा, म्हणजे उजवा आणि डावा. बघा उजवी बाजू तुम्हाला हलकीशी जड जाणवेल, डावी बाजू त्या मानाने अगदी हलकी असेल. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. जसं मगाशी आपण टप्प्याटप्प्याने हात वर घेतला तशीच डाव्या बाजूने हीच कृती सुरू करूया. डावा हात 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला आणि परत सुरू. 110, 120, 130, 140, 150, 160, 170 आणि 180. पुन्हा एकदा पॉइंटेड अवेअरनेस डाव्या बाजूने जास्तीत जास्त खेच द्यायचा आहे. उजवी बाजू एकदम रिलॅक्स ठेवा. खांदा रिलॅक्स उजवा. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला बेंड व्हायला सुरुवात करूया आणि जास्तीत जास्त स्ट्रेच पावलापासून ते आपल्या हातापर्यंत. उजवी बाजू एकदम रिलॅक्स. जाणीवपूर्वक कृती. श्वास घेतोय, सोडतोय आणि 10 सेकंद इथे थांबतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मध्ये या आणि पुन्हा टप्प्याटप्प्याने आपला डावा हात सावकाश खाली घ्या. अगदी सावकाश टप्प्याटप्प्याने. 90 डिग्री खाली आला की मग हाताचा तळवा जमिनीला समांतर करा आणि पुन्हा संपूर्ण हात सावकाश खाली घेऊन विश्रांती. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आपण जे मागच्या वेळेला पार्श्वकोनासन पाहिलं होतं त्याची पुन्हा एकदा प्रॅक्टिस करूया. दोन्ही पाय स्ट्रेचिंग वाला आसन आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. बरोबर. आता आपलं डावं पाऊल जे आहे हे समोरच्या बाजूला असेल, स्क्रीनच्या दिशेला. उजवं पाऊल आपलं हलकसं आपण उजव्या बाजूला टर्न केलंय. ठीक आहे. दोन्ही हात आपले खांद्यातून सरळ करा आडवे. त्यानंतर आपला डावा गुडघा जो आहे तो फोल्ड करायचा आहे. डावा पाय फोल्ड करायचा आहे गुडघ्यातनं. उजवा पाय आपल्याला सॉरी सॉरी डावा नाही, उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे. डावा पाय मागे स्ट्रेच आहे. तो जास्तीत जास्त मागे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. डावा पाय स्ट्रेच आहे. आपण उजवा पाय गुडघ्यातनं फोल्ड केलाय. ठीक आहे. आपल्या सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने येऊ दे. छान. आता आपल्या उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्यावर ठेवा. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्यावर ठेवा. बरोबर. ठीक आहे. डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या.
आपल्या डाव्या हाताचा दंड आणि कान याच्यामध्ये अंतर असेल. ठीक आहे, याच्यामध्ये अंतर. बरं, प्रथमेश सर हात असा उभा नका ठेवू, असा खाली जमिनीला समांतर करा. उभा न ठेवता खाली जमिनीला समांतर, पॅरलल असा समोर. येस. हा, बरोबर. ठीक आहे. खाली असलेला जो आपला डावा पाय आहे मागे असलेला, तो गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि यथाशक्ती थांबा. छान. आता इथे 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. ठीक आहे. आता पुढची कृती, जो हात आपण उजवा हात जो आपल्या गुडघ्यावर आहे, ते हाताचा पंजा खाली पावलाजवळ येतोय का बघा. ज्यांना शक्य आहे त्यांनी खाली पावलाजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा जमिनीवर. अट्टाहास नसेल. वर असलेला हात कोपऱ्यात न सरळ, तो फोल्ड करू नका. यथाशक्ती, हा कुठेही ओव्हर ट्राय नको, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. परफेक्ट. छान. सावकाश वर या, हळूहळू वर या, हळूहळू, सावकाश सावकाश. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. उजवा पाय गुडघा सरळ करा, सावकाश. हात खाली घ्या. थोडा वेळ पावलामधलं अंतर कमी करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. खांद्याला आपण जास्त स्ट्रेच देतो इथे, पायामध्ये स्ट्रेच येतो, तो पूर्णपणे रिलीज करा. आणि हेच आसन आता विरुद्ध बाजूने करूया. ठीक आहे. बघा, आता इथे एक लक्षात घ्यायचं की जो पाय मागे आहे तो गुडघ्यातनं सरळ ठेवायचा. जो हात आपण वर घेतो तो कोपऱ्यातनं सरळ ठेवायचा. ठीक आहे. त्यामुळे जेवढी क्षमता आहे तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा. कुठेही हात आणि पाय फोल्ड न करता स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेचिंग वाला आसन आहे, त्यामुळे कुठे जर आपण तो फोल्ड केला तर त्याचे लाभ आपल्याला तितकेसे व्यवस्थित मिळत नाहीत आणि मग कुठेतरी दुखापत होते. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा आपल्या पायामध्ये अंतर. आता उजवं पाऊल स्क्रीनच्या दिशेला, डावं पाऊल डाव्या बाजूला. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. डावा गुडघा फोल्ड करायला सुरुवात करा. बरं, आता आपली डावी मांडी जमिनीला 90 डिग्री कोन येईल एवढी आपल्याला फोल्ड करायची आहे. बघा, तुम्हाला माझ्याकडे बघून कळेल की 90 डिग्री आपली मांडी, डावी मांडी जमिनीला पॅरलल आहे. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न. गुडघेदुखीचा त्रास असेल तर 90 डिग्री नाही झाला तरीही चालेल. हा, ठीक आहे. बरोबर. आता आपला डावा हात डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्यावर ठेवा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करायचा नाहीये, त्याच्यामध्ये थोडंसं अंतर असेल. जेव्हा आपण ते अंतर ठेवतो, आपलं कान आणि दंड म्हणजे आपला वर असलेला हात आणि खाली असलेला उजवा पाय हे एका रेषेमध्ये येतात. हा, छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांचं दिसतंय. बरोबर. आता इथे पुन्हा 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. आता पुढची कृती करूया. जो डावा हात आपण आपला गुडघ्याच्या इथे आहे तो खाली जमिनीवर येतोय का बघा, पावलाच्या जवळ. यथाशक्ती प्रयत्न, ओव्हर ट्राय नको. नाही आला तरीही चालेल, पण कुठेही स्वतःला फोल्ड करू नका आणि इजा करून घेऊ नका. हा, बरोबर. छान. आणि आता पुन्हा इथे 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हळूहळू सावकाश खांद्यातनं दोन्ही हात सरळ करा, सावकाश. डावा गुडघा सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी करा. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. श्वासाची गती, हृदयाची गती हलकीशी वाढली असेल. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. सगळा ताण, सगळा स्ट्रेच बाहेर जाऊ. श्वास घ्या आणि तोंडाने जोरात सोडा. श्वास घेऊया आणि सोडूया. रिलॅक्स. सूर्यनमस्कार करूया. मागच्या पुढे उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. 4 सूर्यनमस्कार आपण करणार आहोत. जर कोणाला दम लागत असेल, गरगरल्यासारखं वाटलं तर सूर्यनमस्कार स्टॉप करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी 4 पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात जोडून घेऊया. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम मित्राय नमः। एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, श्वास भरून घ्या. 3 श्वास सोडत हस्तपादासन. 4 श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचलन. 5 श्वास सोडत डावा पाय मागे दंडासन. श्वास घ्यायचाय सोडायचाय 6 अष्टांगासन. श्वास सोडून काही सेकंद, 1 सेकंद इथे थांबा श्वास सोडून, आणि मग श्वास घेत 7 भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. श्वास घेत 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. श्वास सोडत 10 हस्तपादासन. श्वास घेत 11 हस्त उत्तानासन. श्वास सोडत 12 नमस्कारासन. ओम भानवे नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. ओम रवये नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. लास्ट. ओम खगाय नमो नमः. 1 2 3 4 डावा मागे. छान. 5 6 7 8 9 10 11 12. थांबायचं. मग होती श्वासाची गती वाढली असेल तर, आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. बैठक स्थितीमध्ये यायचं आणि एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती. डोळे बंद, दोन्ही हातांमध्ये अंतर. डोळे मिटून श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची गती, हृदयाची गती वाढलेली आहे का हे आपलं आपण तपासा. आपण कुठली घाई करतोय का साधना करताना? जास्त आपण शरीराला ताण देतोय का हे आपलं आपण तपासायचंय. डोळे मिटून संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर, शरीरामधला प्रत्येक अवयव आपण जमिनीच्या दिशेने सैल सोडलाय. श्वासाची गती संपूर्णपणे नॉर्मलला आली आहे. आता आपण पुढची कृती करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात आणि पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर घ्यायचे. सुरू करूया. दोन्ही पाय आणि हात एकाच वेळेला वरती घ्या, 90 डिग्री वर. हा, बरोबर, ठीक आहे. आता पुन्हा आपण श्वासाकडे लक्ष देऊन कृती. श्वास घेत दोन्ही हात पाय लांब करायचे आणि श्वास सोडत जवळ घ्यायचे. बरोबर, छान. श्वास घेत लांब करा, हात आणि पाय स्ट्रेच, आणि श्वास सोडत जवळ घ्या. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. पुन्हा श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. ठीक आहे. आता आपल्या दोन्ही पायांचे अंगठे पकडा, दोन्ही पाय फोल्ड करा. गुडघ्यातनं दोन्ही पाय फोल्ड करा.
आणि अंगठे आपण लहान मुलं जसे अंगठे पकडतात ना तसे आपल्याला अंगठे पकडायचे आहेत. हा, दोन्ही हात आपल्या आतल्या बाजूने असतील. हा, एका साईडला हवं असेल तर बघा वळून प्रथमेश सर, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पायाचे अंगठे पकडा. बघा आम्ही सगळ्यांनी कसे पकडले. हा बरोबर, आता बरोबर करताय. आतल्या बाजूने पकडायचे. ठीक आहे, दोन्ही पाय गुडघ्यातनं आपले फोल्ड होतील. आता खांदे रिलॅक्स करा आणि आपले थाय मसल सुद्धा रिलॅक्स करा. पाठीचा कणा रिलॅक्स करा. ठीक आहे, आता आपल्याला एक पाय सरळ म्हणजे उजवा पाय सरळ करा, मग तो फोल्ड करा, मग डावा पाय सरळ करा अंगठ्याला पकडूनच आणि तो पुन्हा फोल्ड करा. असं आपल्याला कृती करायची. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. लहान मुलं जे करतात ना तेच. त्याला आनंद बालासन असं सुद्धा म्हणतात. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. पायाच्या अंगठे पकडून ही कृती करायची. 3 ते 4 वेळेला ही कृती करायची. आणि मग पुन्हा पायाचे अंगठे पकडायचे, मध्यभागी यायचं आणि एकदा उजव्या कुशीला आणि एकदा डाव्या कुशीला वळायचं. सुरू करा. एकदा उजव्या कुशीला वळा, तसेच अंगठे पकडून, आणि एकदा डाव्या कुशीला वळा. बरं, आता इथे डोकं न वर उचलता आपल्याला ही कृती करायची. उजव्या बाजूला बरोबर करताय आणि डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. इथे आपल्या पाठीच्या कण्याला छान असा मसाज मिळतो जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा. पण खाली चटई चादर असेल तर मात्र जास्त वेळ करू नका, दुखापत होऊ शकते. मॅटवर बसून आपण झोपून कृती करू शकतो, पण खाली चटई चादर असेल तर दुखापत होईल. आता पायाचे अंगठे सोडा, दोन्ही हात खाली घ्या, दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या, तिथल्या तिथेच 90 डिग्री वर. बरोबर, छान. हा, हात खाली, हात खाली जमिनीवर ठेवा. आता हेच पाय टप्प्याटप्प्याने खाली आणूया. हा, आता जे 90 डिग्री वर आहेत ते 80 डिग्री खाली येतील. गुडघ्यातनं सरळ, डोकं वर उचलायचं नाही, डोकं खाली. त्याच्यानंतर 70 डिग्री खाली येतील, मग 60, 50, 40, 30. 30 अंशात आल्यावरती थांबा. 30 डिग्री आल्यावर थांबा. 5, 4, 3, 2, 1. 20 डिग्री खाली येऊ देत. 20, मग 10 आणि 0. रिलीज. विश्रांती. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांनी अशा प्रकारे कृती करत जा. पोटाचा आकार वाढलेला आहे तो कमी सुद्धा होतो आणि आपले कोर मसल्स अधिक बिल्डअप होतात. डोळे मिटून घ्या आणि विश्रांती. करणार आहोत आपण आता द्रोणासन. तर आपल्याला एकाच वेळेला आपल्याला संपूर्ण आपलं शरीर, दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर एकाच वेळेला वर उचलायचंय. ठीक आहे, ज्यांना संपूर्ण बॉडी पटकन लिफ्ट करता येत नसेल त्यांनी काय करा, बघा मी दाखवते. त्यांनी आधी आपल्याला कशी कृती अपेक्षित आहे हेही बघून घ्या. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. एकाच वेळेला आपल्याला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं. तर आपल्याला अशी कृती अपेक्षित आहे. समजा हे पटकन आपल्याला जमलं नाही तर मग काय करायचं, आधी हाताच्या सपोर्टने आपली अपर बॉडी वर उचला आणि मग दोन्ही पाय वर उचला. ठीक आहे, ज्यांना पटकन संपूर्ण शरीर वर उचलता नाही आलं त्यांनी अशा प्रकारे कृती करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करा. करूया सुरुवात. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. आता आपल्याला एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं आहे. ज्यांना ते शक्य नाहीये त्यांनी हाताच्या सपोर्टने करा. सुरू करूया. 1, 2, 3. छान, गुड. आता नजर तुमची दोन्हीही पायांच्या अंगठ्याकडे. पायामध्ये थरथर वाटली तर आसन सोडून द्या आणि 10 सेकंद थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हळूहळू दोन्ही पाय, पाठीचा एक एक मणका, दोन्ही हात सावकाश खाली घ्या. शरीर धाडकन न आपटता कंट्रोल मुवमेंट करा. जेवढी कंट्रोल मुवमेंट कराल तेवढेच तुमचे आचार विचार याच्यामध्ये सुद्धा एक कंट्रोल तर येते,
किंवा आपण पटकन घाईघाईमध्ये कुठलंही काय म्हणता येईल, म्हणजे आपल्यामध्ये पूर्णपणे आपले विचार करण्याच्या पद्धतीमध्येच थोडासा बदल होऊन जातो जेव्हा आपण कंट्रोल मध्ये काही आसनं करतो त्यावेळेला. विश्रांती, डोळे मिटून श्वासाकडे लक्ष. श्वासाची गती आपली वाढली आहे, ती संत आहे, हे आपलं आपण तपासूया. करणार आहोत पवनमुक्तासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर घ्या आणि ते फोल्ड करा. दोन्ही पायांना समोरनं आपल्या हातांचा विळखा द्या. शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही हा समोरनं विळखा द्या. पावलं जमिनीकडे सैल सोडा, डोळे अर्ध्यात मिटून घ्या. आता बघा, जाणीवपूर्वक तुम्हाला तुमच्या पोटातले स्नायू एकदम ढिले करायचे. खांदा रिलॅक्स करा दोन्हीही. डोळे मिटलेले, चेहरा शांत. पोटावरती जो प्रेशर येतोय त्यामुळे श्वास घेणं आणि सोडणं ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला एक अडथळा आल्यासारखं वाटतं. पण इथे आपल्याला नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. श्वास घेतोय, सोडतोय. सोडताना आपलं थोडंसं शॉर्ट ब्रिदिंग होतं पोटावरती प्रेशर आल्यामुळे. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी या स्थितीमध्ये थांबायचं आहे. बाकीच्यांनी डोकं वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्यांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. हनुवटी, नाक किंवा कपाळ. छान. आणि इथे पुन्हा 5 सेकंद थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश, डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडा. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि आपल्याला टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती घ्यायची. टीव्ही पोस्चर म्हणजे हातांचा स्टँड करायचा, त्यावर आपला चेहरा ठेवायचा, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेर आणि डोळे मिटून घ्या आणि या स्थितीमध्ये विश्रांती घ्या. हाताचा स्टँड करा. बरोबर. पुन्हा इथे जाणीवपूर्वक शिथिलता. आपले पोटाचे स्नायू जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या. आता पुन्हा आपल्याला एक पाय फोल्ड, एक पाय सरळ अशी कृती करायची. उजवा पाय फोल्ड करा, त्याची टाच सीटच्या जवळ येऊ देत. मग तो पाय सरळ करून डावा पाय फोल्ड करा, त्याची टाच सीटच्या जवळ. हा, बरोबर. अशी डायनॅमिक हालचाल सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. पाय खाली घ्यायचे. खालच्या खाली पाय जोडून घ्या. दोन्हीही पावलं जोडून घ्या. एकमेकांच्या जवळ आणा. हात तसेच ठेवा सपोर्टसाठी. पावलं, गुडघे, मांड्या जोडलेल्या आहे. ठीक आहे. आता दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या आणि आता आपण रोटेशन करणार आहोत एकत्र दोन्ही पायांचं. हा, सुरू करूया. उजवीकडून डावीकडे क्लॉकवाईज. आपली पायाची नखं खाली जमिनीकडे येऊ देत. 1, 3 वेळा ही कृती. 2, 3. विरुद्ध बाजूने 3 वेळा. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पाय सावकाश खाली घ्यायचे. दोन्ही हात खाली घ्या. कपाळ जमिनीवर टेकवा. पुढे आपण करणार आहोत शलभासन. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर घ्या आणि आपले हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली जाऊ दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. आपली हनुवटी पूर्णपणे जमिनीवर आहे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडलेली आहे. हनुवटी जमिनीवर आहे.
ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी हनुवटीच्या खाली एखादा जाड नॅपकिनचा सपोर्ट घ्या. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी. बाकीच्यांनी हनुवटी पूर्णपणे जमिनीवर. आता खांदे हलकेसे मागच्या बाजूला स्ट्रेच करा. खांदे मागच्या बाजूला स्ट्रेच करा म्हणजे ते जमिनीला पॅरलल येतील. आणि आता एकाच वेळेला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. एकाच वेळेला दोन्ही पाय. बरं, आता इथे हनुवटी वर उचलायची नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवरच असेल. फक्त आपण गुडघ्यातनं दोन्ही पाय मागच्या मागे वर उचलले. हातांचा सपोर्ट जो मांड्यांच्या खाली आहे तो पॅसिव्ह आहे. परफेक्ट. सायटिका उपचारात्मक हे आसन आहे. पाय फोल्ड करायचे नाहीयेत, गुडघ्यातनं सरळ असतील. पाय फोल्ड करू नका, पाय सरळ ठेवा खाली आणि जेवढे वर उचलता येईल तेवढे वर उचला. हा, ओके. हा, बरोबर. गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचे. यथाशक्ती थांबा. सावकाश दोन्ही पाय खाली घ्या. हातांचा सपोर्ट जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती. रिलॅक्स. आपण केलं शलभासन. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार करूया सुलभ भुजंगासन. स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. पुन्हा गुडघे मांड्या पावलं जोडलेली आहेत. आता एकाच वेळेला सावकाश आपलं कपाळ वर उचला. मग नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत आपल्याला नाभी प्रदेशापर्यंत म्हणजे नेवल रिजन पर्यंत वर यायचंय. आणि नजर सिलिंगकडे. हाताचा सपोर्ट खाली जमिनीवरच असेल. हा, बरोबर. नजर सिलिंगकडे. डोळे मिटून घ्या. दातावर दात लावा. थायरॉइड उपचारात्मक, पाठीचा मणका, सर्वायकलचा त्रास प्रतिबंधात्मक असं हे सुलभ भुजंगासन. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो, श्वास घेतो, सोडतो. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश कपाळ जमिनीवर येऊ देत. दोन्ही हात खाली घ्या आणि एका कुशीला धरून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर, हातामध्ये अंतर. मान आपली उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी. आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. जाणीव संपूर्ण देहाची आणि लक्ष श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतो. श्वासाची गती संथ झालीये यांची जाणीव. सावकाश एका कुशीला वळा आणि हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये जा. बैठक स्थितीमध्ये विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सही स्वरूप. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. पाठीचा कणा सरळ करून घ्यायचा आहे. डोळे मिटलेले काही सेकंद इथे थांबा. डोळे मिटून पुन्हा एकदा जाणीव आपल्या संपूर्ण देहाची. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये आपल्याला स्थिरता वाटतेय का, सुखमयता वाटतेय का, हे आपलं आपण तपासा. कुठे जास्त ताण वाटत असेल, आपण अट्टहास करून जर ही बैठक घातली असेल तर साधी मांडी घाला. करणार आहोत आपण पर्वतासन आणि त्यासाठी दोन्ही हात जोडून घ्या.
जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. हाताची कोपरं जमिनीला समांतर आहेत. नजर समोर ठेवायची आहे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. हलकासा एक प्रेशर आणा आपल्या दोन्ही हातांच्या गळव्यांवरती. आता हे जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. आता इथे दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा आणि मग डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य, आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवणारं, रोग प्रतिकारक क्षमता वाढवणारं, पाठीच्या मणक्याचं आरोग्य सुधारणारं हे पर्वतासन. हे सगळे लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. ही भावना आपल्या मनात, डोळे मिटलेले, चेहरा शांत आणि जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतोय. इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. उलट चाल करूया आता सगळ्यांनी. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी, डोळे मिटलेले आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. बघा इथे संपूर्ण श्वासाची गती संथ होते. विचार आपोआप कमी होतात आपल्यापासून. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आपण करणार आहोत आता. ब्रह्ममुद्रा. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये घ्यायचे. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली मान हळूहळू उजव्या दिशेला न्यायला सुरुवात करायची. उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल आणि मग इथे डोळे मिटून घ्या. बंद डोळ्यांनी आपल्या डाव्या बाजूला आलेला ताण कंठस्थ ग्रंथींवर आणि उजव्या बाजूने असलेला दाब त्याचा अनुभव घेऊन घ्या आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. 2 श्वास इथे थांबल्यानंतर डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता मान मध्यभागी येईल. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघूया. डोळे मिटून घेऊया आणि कंठस्थ ग्रंथीवर उजव्या बाजूने ताण, डाव्या बाजूने दाब जो आलेला आहे त्याचा अनुभव घेऊया. खांदे मात्र आपले रिलॅक्स आहेत. फक्त मानेच्या सांध्यांमध्ये हालचाल होतीये. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. 2 श्वास इथे थांबूया. चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता हळूहळू आपली मान सिलिंगच्या दिशेला, चेहरा सिलिंगला समांतर. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. तोल गेल्यासारखं वाटलं तर मात्र डोळे उघडे ठेवा. दातावर दात, दातावर दात लावा. आणि आता बघा कंठस्थ ग्रंथींवर समोरच्या बाजूने ताण, मागच्या बाजूने दाब आहे. त्याचा अनुभव घ्या. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान मध्यभागी. पुढची कृती करताना ज्यांना पाठीचा त्रास आहे, मानेची दुखणी आहेत, त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे येईल. चिन लॉक पोझिशन. फक्त हालचाल आपल्या मानेच्या सांध्यामध्ये. आपल्याला पाठीतनं कुठेही पुढे व्हायचं नाही. खांदे कुठेही झुकवायचे नाहीये. फक्त आपण मानेच्या सांध्यांमधून पुढे पुढे झुकलोय. हनुवटी गळ्याकडे आहे. कॉलर बोनला टच करण्याचा प्रयत्न करा. बघा आता गळ्यावर समोरच्या बाजूने दाब आहे आणि मागच्या बाजूने ताण आहे. त्याचा अनुभव घेऊया आणि जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेत घेत उलटचाल करूया. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. श्वास घेत घेत मान सरळ करा. डोळे मिटून ही कृती आणि मग तिथल्या तिथेच विश्रांती.
आपण केलेली ब्रह्ममुद्रा, ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबर थायरॉइडचा जर त्रास असेल, तर त्याच्यासाठी ही उपचारात्मक ब्रह्ममुद्रा आहे. खूप सारे फायदे आपल्याला या मुद्रेतून मिळतात. आपलं ब्लड प्रेशर, त्याचबरोबर हृदयविकाराची दुखणी, थायरॉइड सारखे आजार आपल्यापासून लांब राहतात. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. डोळे मिटून ह्या सगळ्या कृती सलग करण्याचा प्रयत्न करा. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. आपल्या सगळ्या व्याधी या श्वासासोबत बाहेर निघून जात आहेत. पुन्हा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. सकारात्मक शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करतीये. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आपल्या सगळ्या काळजी, चिंता, दुःख आपण या श्वासासोबत बाहेर सोडतो. श्वासाची गती संथ आहे. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. सलग कृती करूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. लास्ट राउंड करूया. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर येऊ देत ज्ञानमुद्रेत. जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. तिथला श्वसन मार्गातला बदल, त्याचा अनुभव घेऊया. शरीर मन बॅलन्स करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. आपल्या मनातला तणाव कमी करणारा हा प्राणायाम आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. डोळे मिटलेले आहेत. चेहरा शांत आहे. पुढे आपण करणार आहोत शीतली आणि सितकारी प्राणायामाची 2-2 आवर्तनं. सुरुवातीला शीतली प्राणायाम. आपल्याला कृती माहिती आहे. जिभेची पन्हळ, जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत जातोय. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. सेकंड राउंड. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेचक. 3 आवर्तनं सितकारी प्राणायामाची. ओठ विलक, दातावर दात. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श आपल्या जबडा, आपल्या हिरड्यांपासून कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने रेचक. ओठ विलक, दातावर दात. तोंडाने पूरक. तोंड बंद, नाकाने रेचक. लास्ट राउंड. ओठ विलक, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद, नाकाने रेचक. काही सेकंद शांत.
शीतली आणि शीतकारी प्राणायामामुळे आपले वाढलेली श्वासाची गती, शरीराचं वाढलेलं तापमान कमी व्हायला मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात लाभदायक असे हे दोन्हीही प्राणायाम आहेत. त्याची अनुभूती घेऊया. त्याचे सगळे लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे, ही भावना आपल्याला. आता ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आपण ओंकार साधना करणार आहोत. साधी मांडी घालायला हरकत नाही. हातांची ज्ञानमुद्रा आहेच, डोळे मिटलेले आहेत. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवून घेऊया. तिथे किंचितसा दाब आणून तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाचे सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का? अगदी हलकीशी स्पंदनं तुम्हाला जाणवतील अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणल्यानंतर. त्या स्पंदनांची अनुभूती, प्राणस्पंदनांची अनुभूती. आपलं मन तिथे केंद्रित करून घेऊया. चेहरा शांत. अलगद डोळे उघडा. समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पहा. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, चंद्रबिंदी हा संपूर्ण तपशील काही सेकंदासाठी आपल्या मनामध्ये सामावून घ्या. एक क्विक आपण नजर टाकतोय ह्या ओमवर आणि डोळे अलगद मिटून घ्या. हाच ओम आपल्या बंद डोळ्यांसमोर भूमध्यामध्ये दिसतोय का पहा. ओम दिसेल न दिसेल, पण अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा ओम, निर्गुण निराकार ओम, त्याचं मनन, स्मरण, चिंतन करणार आहोत. ओमचा पहिला उच्चार खणखणीत स्वरातला आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि उच्च पट्टीतला पहिला उच्चार करूया. अ. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार समप्रमाणात एक श्वास भरून घेऊन उच्चार ओ. तिसरा उच्चार जो मकार लांबवलेला आहे हा आपल्याला 3 वेळा करायचा आहे. एका लागोपाठ एक. मकार लांबवलेला खर्ज स्वरातला अगदी हळू आवाजातला एक श्वास भरून घेऊया. उच्चार आंतरिक सजगता. चौथा उच्चार मानसिक, याला कोणतंही प्रमाण नसेल. एक श्वास भरून घेऊन श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. आंतरिक सजगता वाढलेली आहे. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. आपल्या मनातले विचार आपोआप कमी झालेले आहेत. आपण स्वतःमध्येच स्थिर झालेलो आहोत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया
मी बोलते, आपण श्रवण करा आणि आपल्या तो खोल मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करा. मनापाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्वचीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ मारू. जय जय रघुवीर समर्थ. शरीराच्या आणि मनाच्या या शांत अशा स्थितीमध्ये आपण दिलेला हा संकल्प आपल्या खोल मनामध्ये रुजतोय. आपली आंतरिक शक्ती, आंतरिक सजगता वाढवतोय. आपला आत्मविश्वास वाढवतोय. आपली इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. आपल्यातले सगळे वाईट विचार, वाईट शक्ती या क्षणी बाहेर निघून गेलेली आहे आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने, प्राणशक्तीने, चैतन्य शक्तीने आपण ओतपोत भरून गेलेलो आहोत. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्टदेवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम सहनाववतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापातून आमची शांती हो, ही प्रार्थना आपण ह्या परमतत्वासमोर करीत आहोत. आपले जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकवून संपूर्ण नतमस्तक आपली संपूर्ण साधना या ओमच्या समोर समर्पित करूया. समर्पण भाव, शरणागत भाव, आपला राग, द्वेष, अहंकार सगळं सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांवर घासून निर्माण झालेली अलगद डोळ्यावरून चैत्याच्या स्नायूंना देऊया सावकाश. डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50 सगळ्यांना शुभ दिवस. हरिओम. मीटिंग एंड करते.